लोक ते एडिट करतात, तर आपल्याला वाटतं की ब्लू पाणी, लाउटेब्रुनेनच्या इथलं पाणी ब्लू नाही आहे. सो मला सांगितलेलं की स्विस ट्रॅव्हल पासमध्ये मे बी केबल कार अलाउड नाही आहे, म्हणजे त्याचं तिकीट वेगळं काढायला लागेल. पण नाही, स्विस ट्रॅव्हल पासमध्ये आपल्याला लाउटेब्रुनेन स्टेशनवरनं केबल कार घेऊन म्युरनला जाता येतं. सो मी म्हणतोय 3 दिवसाचा पास घ्या. मी आयटनरी ऑब्व्हियसली शेअर करेन ब्लॉगमध्ये, तर जाऊ म्युरनला जाऊ. या केबल कारमधनं बाहेर आलो आणि लगेच ट्रेनमध्ये बसलो. तर ही ट्रेन जाते म्युरनला. जाताना व्ह्यू खूप इन्क्रेडिबल असणार आहे. ट्रेन खूप भारी आहे. आय एम सो एक्सायटेड. घामेजलोय पूर्ण. पाऊसही पडलाय मध्ये, त्यामुळे फुल चिंब ओला झालोय मी. पण काय सुंदर जागा आहे ही. अरे मी एक्सप्लेन नाही करू शकत, इतकी सुंदर जागा आहे. आणि आपल्या स्विस पासमध्ये आपण सगळं करतोय. हे मी तुम्हाला प्लॅन नक्की सांगेन कसं काय, कुठल्या दिवशी काय करायचं. 3 दिवसाचा 4 दिवसाचा घ्या तुम्ही. ॲक्च्युली 4 दिवसात तुम्ही ऑलमोस्ट सगळं कवर करू शकता. पण दिस इज अमेझिंग. तर हे आहे म्युरन. स्नो कॅप माउंटन्स, ज्याच्यातनं स्नो ऑब्व्हियसली वॉटरफॉल म्हणून, म्हणजे पाणी त्याच्यातनं वॉटरफॉल म्हणून खालती जात आहे. तुम्ही बघू शकता लांब, तुम्हाला दिसतंय का ते असं स्नो मेल्ट होतो आणि त्याचं वॉटरफॉल होतं आणि पाणी खालती पडतं. तर छोटंसं सुंदर असं गाव आहे. जरा पुढे जाऊ, बघू किती सुंदर हे गाव आहे. 2 रस्ते आहेत. इथनं एक वरती जातो, इथनं एक खालती जातो. आपण खालती जाऊन बघून येऊ पहिले. गिमेवाळला कुठला रस्ता जातो माहीत नाही, पण ते आपण चेक करू. मला त्या माउंटन गोट्स वाटत आहेत, कारण की त्या नॉर्मल बकऱ्या तरी नक्कीच नाही आहेत. दिसत आहेत का तुम्हाला? ए रोनाल्डो,
केबल कार घेऊन आपण परत खालती आलेलो आहे. मध्ये एक स्टॉप घेतला आहे, गिमेलवाल्ड नावाचं एक छोटंसं अजून एक गाव आहे, तर ते आपण बघणार आहोत. आता गिमेलवाल्डला आपण जास्त वेळ थांबणार नाही आहे, एक साधारण 15-20 मिनटं अर्धा तास, आणि मग केबल कार घेऊन परत खालती जाणार आहे. खालतून मग लाउटरब्रुननवरनं आपण परत जाऊ. ते जे मधलं स्टॉप होतं जिथे आपण विसरलेलो की आपल्याला पुढची ट्रेन घ्यायची लाउटरब्रुननला, तिथे जाऊ. तिथून आपण जाऊ ग्रिंडेलवाल्डला जाऊ, तिथून परत येऊ, मग जाऊ इंटरलाकेनला. ऐक दम लागतोय, हाय अल्टिट्यूड आहे ना, हायकिंगची सवय पण नाही आहे, त्यामुळे जरासा दम लागतोय. सुंदर, अजून एक छोटंसं सुंदर गाव. म्युरनवरनं गिमेलवाल्डला तुम्ही 1 तासाभरात चालत पण येऊ शकता, हायकिंग करू शकता. इथे खूप लोक आहेत ना, हाईक करत येतात किंवा सायकलिंग करत येतात. आपल्याला वेळही वाचवायचा आहे, एनर्जी पण, कारण की आपल्याला संध्याकाळी इंटरलाकेन पण फिरायचं आहे. परत जाऊन थोडंसं एडिट करून थोडी रेस्ट घेऊन उद्या पहाटे आपल्याला निघायचं. एक सरप्राईज आहे, मी अजून एक ट्रेन राईड ॲड करायचा विचार करतोय. सो ते उद्या म्हणजे तुम्हाला उद्याच कळेल. पण आत्ता हे छोटंसं गाव बघून घ्या, गिमेलवाल्ड. बर्फाचं पांढरं असल्यामुळे एवढं ओव्हर एक्सपोज होतं ना. त्या स्विस बेल्स अशा असतात ना, तशा बेल्स लावल्या आहेत बघा. ही 1960ची बेल आहे. बापरे. आय एम नॉट शुअर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतंय का नाही, पण तिकडे बघा वॉटरफॉल होतोय, म्हणजे जे स्नोचं पाणी मेल्ट होऊन खालती पडतंय. काय दिसतंय अरे इथून. ऐक ग, टू गुड, अशक्य. आता परत केबल कार पकडून आपण जाणार आहे स्टेशलबर्गला खालती. म्हणजे आपण म्युरनला होतो, म्युरनवरनं इथे आलो खालती गिमवाल्डवरनं स्टेशलबर्गला जाणार आहे. आणि आय थिंक स्टेशलबर्गवरनंच आपल्याला लाउटरब्रुननला जायचं आहे. सो लास्ट स्टॉप आहे आपला. लाउटरब्रुनन झालं की म्हणजे आजचं आपल्याला जे करायचं होतं मेन ते झालंय. मग इंटरलाकेन फिरायचं आहे, ग्रिमेलवाल्ड राहिलंय. ओ येस, तिकडे जायचं आहे आपल्याला. आत्ता जो वॉटरफॉल पाहिला तुम्ही, तो हा आहे बघा. लोक तिकडे हायकिंग करून वॉटरफॉलच्या जवळ जाऊ शकतात. आपण जाणार नाही आहे, आपल्याला टाईम लिमिट आहे, आपल्याला परत जायचं आहे. सो इथून आपल्याला आय थिंक तिकडून बस पकडायला लागणार आहे. लेट्स सी, तिकडे जाऊन बघूयात. बस लगेचच मिळाली. आता बस पोहोचायला किती वेळ लागेल? साधारण 20-25 मिनटं लागतील. लाउटरब्रुननला भेटू आपण डिरेक्टली. त्याच स्टेशनवर परत आलो आहे जिथे आपली सकाळी लाउटरब्रुननसाठी ट्रेन सुटलेली. आता इथून जायचं ग्रिंडेलवाल्डला. किती वेळ लागतो बघूयात. वेळ आहे आपल्याकडे आत्ता साधारण 5 वाजलेत बहुतेक. आपल्याला 7 वाजेपर्यंत इंटरलाकेनला पोचायचं आहे असा आपला विचार आहे. तर बघू, वेळ झालं तर ठीक आहे, ना तर इंटरलाकेन परवा करता येईल आपल्याला. परवा पण आपण आहे इथे आणि परवा फ्री आहे.